मागील भागामध्ये आपण बघितलं, कुणाल साक्षीला तिच्या बाबांकडे सोडून घरी येतो. घरी आल्या आल्या त्याची आई साक्षीबद्दल विचारते. तो सांगण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याची आई काहीच ऐकत नाही. तो खूप चिडतो. घरातील सगळ्या वस्तू तो फोडत होता. तो का चिडला आहे हे कोणालाच कळत नव्हते. पुढे, दादा काय झालं? नीतू बोलते. नीतू शांत बस, कुणाल चिडून बोलतो. आई, या घराचे पेपर आणि बाबा चालवतात त्या कंपनीचे डॉक्युमेंट मला आत्ताच्या आत्ता आणून दे. कुणाल पटापट बोलत होता. घरातील सगळेजण त्याचे बोलणे ऐकून चक्रावून जातात. आज हा असा का बिहेवियर करतोय हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. आई, मी तुला का सांगितलं? आण ना ते डॉक्युमेंट, तो चिडून बोलतो. त्याला घाबरून त्या आत जाऊन सगळे डॉक्युमेंट घेऊन येतात. आई, बाबा, तुम्ही ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावे केली आहे ना? तो सगळीकडे नजर टाकत बोलतो. हो. कुणाल, पण तुला नेमकं काय झालं आहे? कुणालचे बाबा बोलतात. आई, बाबा, ही सगळी प्रॉपर्टी मी काकूंच्या नावे करत आहे, तो बोलतो. इकडे सगळेजण शॉक लागल्यासारखे त्याला बघत होते. त्याचे आई बाबा मटकन खाली सोफ्यावर बसतात. कुणाल, तू काय बोलतेस, तुला तरी कळतंय का? कुणालची आई चिडून बोलतात. अरे कुणाल, तू हे काय बोलतोय? माझ्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी करत आहेस? मला हे काहीच नको, सुनंदा काकी बोलते. कुणाल तिला इग्नोर करून त्याच्या आईकडे जातो. कुणाल आईजवळ येऊन गुडघ्यावर बसतो. तो त्यांचा हात हातात घेतो. आई, तुला माझ्यावर विश्वास आहे ना? कुणाल शांतपणे बोलतो. त्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. कुणाल, सुनंदा काकी बोलतात. त्या जरा घाबरल्या होत्या. काकी, मला तुला खूप बोलायचं आहे. तुझा खरा चेहरा सगळ्यांना कळायला हवा, कुणाल चिडून बोलतो. काय, मी काय केलं आहे? काकी चिडून बोलते. नीतू, तू रूममध्ये जा, कुणाल बोलतो. मी नाही जाणार दादा, जे काही असेल ते माझ्यासमोर, ती चिडून बोलते. नीतू, तुला खूप त्रास होईल, कुणाल काळजीने बोलतो. दादा, मीही मोठी आहे, मलाही कळू दे माझ्या आईचे प्रताप, ती चिडून सुनंदा काकीकडे बघत बोलते. बोल की लवकर कुणाल, सुनंदा काकी चिडून बोलते. काकी, ही सगळी प्रॉपर्टी तुला नको आहे? कुणाल शांतपणे बोलतो. हो, नको आहे मला हे सगळे, ती चिडून बोलते. मग आतापर्यंत हे काय होतं? कुणाल चिडून बोलतो. मी काहीच केलं नाही कुणाल, त्या घाबरून बोलतात. मग मला आणि साक्षीला कशासाठी वेगळं करत आहेस? तू काय करशील ते मला कळणार नाही का? कुणाल रूममध्ये जात बडबडतो. सगळेजण त्याच्याकडे बघत होते. तो हातात लॅपटॉप घेऊन बाहेर येतो. काकी, तुला प्रॉपर्टी नको आहे तर आमच्या बाळाला का मारणार होतीस? तो चिडून मोठ्या आवाजात बोलतो. आणि तुमच्या बाळाला? वहिनी, काय तोंडात येईल ते का बोलत आहे हा? मी असले आरोप सहन करणार नाही, काकू चिडून बोलते. हो का? आणि त्या चिन्यावर तेल कोणी ओतलं होतं? कुणाल दात ओठ खात बोलतो. मी असे काहीच केले नाही, ती मोठ्याने बोलते. आणि नीतूच्या बाळाला कोणी मारलं? तो चिडून बोलतो. इकडे नीतू त्याचा शब्द ऐकून पटकन खाली बसते. कुणालची आई लगेच तिच्याजवळ जाते. तिला प्यायला पाणी देते. कुणाल, हे सगळं काय लावले? आम्हाला काहीच समजत नाही. जे असल ते स्पष्ट बोल, कुणालची आई नीतूला सोफ्यावर बसवत चिडून बोलते. दादा, माझं बाळ कसं गेलं? नीतू कुणालला प्रश्न विचारते. कितीतरी वर्षांनी हे निघालं होतं. तिने तसं स्वतःला खूप सावरलं होतं. सगळ्या देखत जरी खुश दिसत असली तरी ती रूममध्ये खूप रडायची. आणि जशी साक्षी घरात आली तेव्हापासून ती खूप खुश राहत होती. नीतू, पॅनिक होऊ नको, कधीतरी हे सगळं तुझ्यासमोर येणार होते, तो तिच्या गालाला हात लावत बोलतो. कुणाल, आम्हाला खरं काय ते सांगून टाक, कुणालचे बाबा बोलतात. आई, बाबा, सगळं खरं सांगतो, तो बोलून घरातील CCTV कॅमेरा ऑन करतो. सगळेजण बघत होते. सुनंदा काकी कशी जिन्यावर तेल लावत होती. सगळ्यांना खूप राग येतो. सुनंदा काकीला खूप घाम फुटला होता. ती सगळ्यांकडे घाबरून बघत होती. कुणालची आई उठून तिच्याजवळ जाते. तिच्या गालावर 2-3 कानशिलात देतात. ती दोन्ही हात गालावर ठेवून उभी होती. तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करायची? तू साक्षीला कुणालबद्दल भडकवत होतीस हे मला माहीत होतं. पण मीच तुझ्याकडे दुर्लक्ष केले. तुझ्यासारखी बाई घराण्यासाठी कलंक आहे. तुझं तोंडही बघण्याची इच्छा नाही माझी. चालती हो माझ्या घरातून, त्या चिडून बोलतात. आई शांत हो. आणि ह्यांनी नीतूलाही दुधातून गोळ्या दिल्या होत्या.
ज्याने तिचं बाळ पोटातच गेलं. आपल्याला वाटलं ती डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे तसं झालं. ते सगळं खोटं होतं. मी त्याच वेळी सगळी माहिती काढली होती. आई कोल्हापूरला लग्नात ह्यांनी कीर्तीला आणलं होतं. ते मला जाळ्यात ओढण्यासाठी. कुणाल दात ओठ खात बोलतो. तुला कसं माहिती की साक्षी प्रेग्नेंट आहे ते? कुणालची आई चिडून बोलते. सुनंदा काकी काहीच बोलत नाही. आता बोलायला काय घेशील? कुणालची आई चिडून बोलते. ते वहिनी मी साक्षीवर लक्ष ठेवून होते. तिला 2-3दा कोरड्या उलट्या झाल्या होत्या. तिच्यात थोडे बदल दिसले. मला लगेच ओळखले की हिला दिवस गेले आहेत. बोलून काकी गप्प होते. आता पुढे डोक्यात काय प्लॅन होता ते सांगशील का? कुणालची आई सोफ्यावर बसत बोलतात. त्यांनी स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते की ही बाई असं काही करू शकेल. त्या खूप कोलमडून गेल्या होत्या. त्यांनी ह्या घराला खूप प्रेमाने मायेने जपले होते. त्या आल्यापासून कधीच घरात वाद झाले नव्हते. त्यांनी घराला तसे जपले होते. पण त्यांच्या माघारी एवढे काही झाले होते याची त्यांना खबरच नव्हती. ते साक्षीला कुणालपासून दूर करून मी कीर्तीला त्याची बायको बनवणार होती. आणि त्या दिवशी मी आणि प्रियानेच त्याच्या जेवणात गोळ्या घातल्या होत्या. आणि नीतूचे बाळ मीच मारलं होतं. कारण तो अनिकेत मला आवडत नव्हता. तो गेल्यानंतर त्याची निशाणीसुद्धा मला ठेवायची नव्हती. मला नीतूचे लग्न खूप मोठ्या घराण्यात करायचे होते. सुनंदा काकी खाली मान घालून बोलते. आई, चला आपापल्या बॅगा पॅक करा. मी स्वतः उभी केलेली कंपनी सोडून सगळी प्रॉपर्टी काकूंच्या नावे करत आहे. मला माझी फॅमिली महत्त्वाची आहे. पैसा काय मी उद्याही कमवू शकतो. पण नाती परत जोडता येत नाहीत. बोलता बोलता कुणालचे लक्ष नीतूकडे जाते. तिचे हातपाय थरथर कापत होते. तिच्या डोळ्यात अखंड पाण्याच्या धारा चालू होत्या. नीतू नीतू म्हणत कुणाल पळत तिच्याजवळ जातो. दादा, माझं बाळ, ती अडखळत बोलत होती. नीतू, मी तुला इथे ठेवणार नाही. तुलाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. तू माझी छोटी प्रिन्सेस आहेस. आणि नीतू, मी तुला एकच सांगतो, पाठीमागचा सगळा पास्ट विसरून जा. कुणाल रडत कळकळीने बोलत होता. दादा, ही बाई माझी आई आहे. ह्याचीच मला खूप लाज वाटते. नीतू रडत बोलते. कुणाल तिला मिठीत घेतो. तिला खूप काही बोलायचं होतं. मनात आजपर्यंत खूप काही साठवून ठेवलं होतं. ती डोळे पुसून एक दीर्घ श्वास घेते. ती उठून तिच्या आईजवळ येते. सगळेजण तिच्याकडे बघत होते. ती सुनंदा काकीजवळ गुडघ्यावर बसते. दोन्ही हात जोडते. आई, या सगळ्यात माझ्या बाळाचा काय दोष होता? त्या निष्पाप जीवाचं काय? नीतू जोरात ओरडते. आजच तिचा आवाज वाढला होता. सगळेजण अवाक होऊन तिच्याकडे बघत होते. बोल ना आई, नीतू रडत बोलते. मी त्या बाळाकडे बघून तर दिवस काढले असते. खरं प्रेम काय ते तुला कुठे कळणार आहे? कारण तू कधीच आमच्यावर खरे प्रेम केले नाहीस. आईला विचार, खरं प्रेम. ती कुणालच्या आईकडे बघत बोलते. तू खऱ्या नात्याला आपल्या माणसांना पैशातच तोलत होतीस. आई, तू जर माझ्यावर खरं प्रेम केलं असतंस ना. ती बोलायची थांबते. नीतू खाली बसून मोठमोठ्याने रडू लागली. कुणाल तिला सावरायला जात होता तर त्याची आई अडवते. कुणाल तिला मोकळी होऊ दे. मनातील सगळी खदखद बाहेर निघू दे. तरच ती स्वतःला सावरायला शिकेल. कुणालची आई रडत बोलते. कुणाल ही हताश होऊन खाली बसतो. त्याच्या नीतूच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ न देणारा आज ती रडत असताना सुद्धा काहीच करू शकत नव्हता. आणि तिच्या डोळ्यातील पाणी आपल्याच माणसामुळे आहे याची त्याला खंत वाटत होती. दादा, मला जगायची सुद्धा इच्छा नाही. नीतू रडत मोठ्याने बोलते. ती खूप मोठमोठ्याने रडत होती. कायम हसरा चेहरा ठेवणारी नीतू आजच खूपच कोलमडून गेली होती. तिला खूपच गलबलून आले होते. तिचं दुःख तिच्याशिवाय कोणालाच कळत नव्हते. आज खूप खचून गेली होती. तिची अवस्था बघून सुनंदा काकूला रडू येते. त्याही रडू लागल्या. आज त्यांना खूप पश्चाताप झाला होता. त्या पैशांमध्ये इतक्या आंधळ्या झाल्या होत्या की त्यांनी आपल्या माणसाकडे लक्षच दिले नव्हते. नीतू, सुनंदा काकी रडत प्रेमाने बोलतात. बाजूला हो, मी तुझी मुलगी नाहीये. तुझी खरी मुलगी असती तर माझ्या बाळाला. तिला पुढे बोलवेना. ती खूप रडू लागली. कुणाल सगळे डॉक्युमेंट काकूंच्या हातात ठेवतो. नीतूला धरून बाहेर निघून जातो. कुणालचे आई बाबा पण तिच्याकडे बघत बाहेर निघून जातात. सुनंदा काकी पण बाहेर येतात. तर हे सगळेजण कारमध्ये बसत होते. काकी पळत जाऊन कुणालच्या आईचे पाय धरते. वहिनी, मला माफ करा. मला काहीच नको. तुम्ही सगळे मला सोडून जाऊ नका. काकी रडत बोलत होती. कुणालची आई तिला उठवते. तिला बाजूला करून कारमध्ये बसतात. काकी हताश होऊन त्यांच्याकडे बघत होती.
"वहिनी, कुणाल, नीतू, मला सोडून जाऊ नका ना." सुनंदा काकी रडत खाली बसून बोलत होत्या. "कुणाल, खूप छान आहे हे घर." कुणालची आई खुश होऊन बोलतात. "हो ना आई, आता आपण सगळेजण खुश राहूया. येणाऱ्या बाळाचे स्वागत करायचं आहे का नाही?" नीतू तो तिला हसवण्यासाठी बोलतो. "हो दादा, मी आता आत्तू होणार आहे." ती खुश होऊन बोलते. तिचा हसरा चेहरा बघून सगळेजण समाधानाने डोळे मिटतात. "अरे कुणाल, साक्षीला कधी आणतोय? मला कधी एकदा तिला बघते असं झालं आहे." कुणालची आई हसत बोलतात. त्यांच्या डोळ्यात पाणी होते, पण ते आनंदाश्रू होते. त्यांनी एक नवीन सुरुवात केली होती. पाठीमागील सगळं काही विसरायचा प्रयत्न करत होत्या. त्यांना खूप वाईट वाटत होते. "आई, मी साक्षीला घेऊन येतो. आधीच माझं खूप डोकं खाल्लं आहे तिने." कुणाल हसत बोलतो. कुणाल साक्षीला घेऊन येतो. तिला सगळे खूप नवनवीन वाटत होते. चेहऱ्यावर खूप सारे प्रश्न होते. सगळीकडे टक लावून बघत होती. सगळेजण गालात हसत होते. कुणालची आई तिला ओवाळून आत घेतात. ती सोफ्यावर जाऊन बसते. दोन्ही हात गालाला लावले होते. तिचा तो तसाच फेस बघून सगळेजण खूप हसायला लागले. "तुम्ही हसत का आहे? आणि हे घर कोणाचे आहे? काकू कुठे आहे?" ती प्रश्न विचारते. सगळेजण एकमेकांकडे बघतात. साक्षी, तिथे आपल्या बाळांसाठी चांगले नव्हते. इथे जिनासुद्धा नाही. कुणालची आई बोलते. जिन्याचे नाव काढल्यावर सरकन तिच्या अंगावर काटा आला. ती घाबरून गेली होती. "साक्षी, उठ, चल बर आराम करायला." कुणाल तिच्याजवळ येऊन बोलतो. तिच्या हाताला धरून रूममध्ये नेतो. रूममध्ये आल्यावर साक्षीच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडत होत्या. ती लगेच खुश होऊन गेली. ती सगळीकडे नजर टाकते. बरोबर बेडच्या वर दोघांचा लग्नातला फोटो लावला होता. दोघेही खूप छान दिसत होते. आजूबाजूला वेगवेगळ्या बाळांचे फोटो लावले होते. साईडला खूप मोठी गॅलरी होती. कुणालने रूम खूप मस्त सजवली होती. साक्षीला खूप छान वाटत होते. ती गॅलरीत निघून जाते. बाहेर सगळीकडे हिरवेगार दिसत होते. गॅलरीत वेगवेगळ्या फुलांच्या कुंड्या होत्या. फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. ती हवेत दोन्ही हात पसरते. एक दीर्घ श्वास घेते. कुणाल तिला बघून हसतो. असेच दिवस जात होते. सगळे साक्षीपासून लपवले होते. सगळेजण तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. कुणालची आई तिची खूप काळजी घेत होती. साक्षींची दिवसेंदिवस चिडचिड वाढत होती. ती सारखी लहान मुलांसारखी हट्ट करत होती. कुणालला तर तिने खूप पिडलं होतं. "घ्या राणे सरकार." तो मॅगीची प्लेट तिच्या हातात देत बोलतो. "अहो तुम्ही मला भरवा ना." ती प्लेट त्याच्या हातात देत बोलते. "साक्षी, रात्रीचे 2 वाजलेत. किती त्रास देत आहात मला." तो चिडून बोलतो. कारणही तसेच होते. साक्षी कुणालने बनवलेलेच खात होती. तिला त्याच्या हातचेच खायचे असायचे. ऑफिसनंतर साक्षीची किरकिर या सगळ्यामुळे तो खूप वैतागलेला होता. सगळेजण त्याची ही गंमत बघत होते. साक्षी खूप चिडली होती. तो तिच्यासमोर चमचा धरतो. ती खात नाही. "आता काय झालं साक्षी? खा ना, मी भरवत आहे ना." तो बोलतो. "मला आत्ताच्या आत्ता कॉफी हवी." ती चिडून बोलते. "साक्षी, आता तर तुला मॅगी पाहिजे होती." तो स्वतःला शांत ठेवत बोलतो. "नाही, कॉफी." ती मोठ्याने ओरडते. तो कानावर हात ठेवतो. "साक्षी शांत हो." तो चिडून मोठ्याने बोलतो. "साक्षी, सगळेजण झोपले आहेत. तुला काही कळत का नाही?" कुणाल चिडून बोलतो. त्या दोघांचा आवाज ऐकून सगळेजण त्याच्या रूमच्या बाहेर येतात. "कुणाल, दार उघड." कुणालची आई मोठ्याने बोलते. कुणाल त्यांचा आवाज ऐकून डोक्यावर हात मारून घेतो. या सगळ्यांच्या मध्ये तो भरडला जात होता. अलीकडे साक्षी खूपच हट्टी झाली होती. सारखं चिडचिड, रडणं चालू होतं. ती स्वतःलाही खूप त्रास करून घेत होती. तिची मनस्थिती तशी होती. "कुणाल, तिला काय केलंस?" कुणालची आई चिडून बोलते. "आई, तिला मॅगी हवी होती. तिला तेही करून दिली तर आत्ता ती खायला नको म्हणते. आता तिला कॉफी हवी आणि अशी ओरडते." कुणाल वैतागून बोलत होता. सगळेजण हसत होते. त्याला खूपच राग येतो. "सगळेजण हसत का आहे?" तो चिडून बोलतो. "अरे कुणाल, तूही असंच करत होता. तुलाही तुझ्या बाबांच्या हातचे आवडत होते." कुणालची आई हसत बोलते. "व्हॉट?" कुणाल जोरात ओरडतो. "अरे कुणाल, जेव्हा बाळ पोटात असतं ना, तेव्हा बाळाची जी खाण्याची इच्छा तेच तर साक्षी मागते." आई त्याला समजावत बोलते. "हे सगळं माझ्या डोक्याच्या बाहेरील आहे." कुणाल डोकं धरत बोलतो. "अहो, कॉफी." साक्षी बारीक चेहरा करून बोलते. "कुणाल, तुझी मुलं तुझ्यावरच गेली आहेत बघ." कुणालचे बाबा हसत बोलतात. "अरे हो, मी विसरलीच. आपल्या या जोडीला ट्विन्स होणार आहेत. म्हणजे जुळं बाळ होणार आहे." कुणाल कॉफी आणून देतो. साक्षी एक सिप घेते. ती समाधानाने डोळे मिटते. कुणाल तिच्या चेहऱ्यावरील खुशी बघतो.
त्याच्या चेहऱ्यावर हलके हसू उमटले. ती कॉफी पिऊन मग बाजूला ठेवते. ती दोन्ही हात पसरून कुणालकडे बघते. त्याच्या कुशीत झोपणे ही तिची फेवरेट जागा होती. साक्षी, उद्या आपण हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कुणाल तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलतो. का? कशासाठी? साक्षी घाबरून बोलते. अगं घाबरते कशाला? उद्या तुझी सोनोग्राफी आहे बाळा. तुला 5 महिने पूर्ण होत आले आहेत. कुणाल तिच्या कपाळावर किस करत बोलतो. आई गं, साक्षी जोरात किंचाळते. साक्षी काय झालं? कुणाल काळजीने बोलतो. अहो बाळाने लाथ मारली. साक्षी पोटावर हात ठेवून बोलते. तुला कसं कळलं? बाळाने किक मारली ते? कुणाल बोलतो. अहो मला आईने सगळी माहिती सांगितली आहे. आणि हे बघा, ती त्याचा हात पोटावर ठेवते. कुणालला वेगळीच फिलिंग येते. त्याला खूप ओढ लागली होती. बाळाची हालचाल त्याला जाणवत होती. त्याच्या डोक्यातून पाण्याचे थेंब तिच्या हातावर पडतात. पिल्लू, तुमचे डॅडी बघा कसे रडतात. त्यांना सांगा तुमच्या हातची कॉफी पिल्यामुळे आम्ही खूप खुश आहोत आणि आता आम्ही खेळत आहोत. साक्षी त्याच्याकडे बघत बोलते. साक्षी, मला कधी वाटले नव्हते हे आनंदाचे क्षण माझ्या आयुष्यात येतील ते. कुणाल रडत बोलतो. तो खूपच इमोशनल झाला होता. बरं झोप, आता उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, तो तिच्या गालावर किस करत बोलतो. दोघेही एकमेकांच्या कुशीत झोपी जातात. आज साक्षी खूप छान दिसत होती. कुणालची तर नजर तिच्यावरून हटत नव्हती. सगळी लोकं आली होती. आज डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तिला खूपच पोट दिसत होते. तिच्या सेवेला सगळेजण होते. तिचे सगळे डोहाळे पुरवता पुरवता सगळ्यांच्या नाकी नऊ आले होते. प्रदीप साक्षीचे बाबासुद्धा आले होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरले होते. सगळ्यांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. कुणाल सोफ्यावर बसून साक्षीचे निरीक्षण करत होता. तिचं हसणं, बोलणं, चेहऱ्यावरील हावभाव तो सगळं बघत होता. सगळ्यांचे फोटोशूट होतात. साक्षी आणि कुणाल खूप वेगवेगळे फोटोशूट करतात. सगळा कार्यक्रम झाल्यानंतर साक्षी रूममध्ये जाते. प्रदीप, बाबा आणि कुणाल बाहेर काहीतरी बोलत बसले होते. चेहऱ्यावरून तर खूपच सिरियस वाटत होते. साक्षीचे डोहाळे जेवण खूप छान झाले होते. कुणाल रूममध्ये येतो. साक्षी नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली होती. तो तिला बघून फ्रेश व्हायला जातो. तो बाहेर आला. ती चेहरा पाडून बसली होती. काहीतरी विचार चालू होते. चेहरा घामाने भिजलेला होता. त्याला तिची खूप काळजी वाटते. बायको, मला त्रास देण्यासाठी तू आणि माझी बाळं मिळून काहीतरी प्लॅन करत आहात का? तो तिच्या बाजूला बसत बोलतो. तरीही साक्षी काहीच बोलत नाही. तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. साक्षी, काय झालं आहे? तू आज इतकी का शांत आहेस? तो तिचा चेहरा उंजळीत घेऊन बोलतो. अहो, म्हणत ती त्याच्या कुशीत जाऊन रडू लागली. साक्षी, तो जोरात बोलतो. साक्षी, भीती वाटते का? तो तिचे डोळे पुसत बोलतो. अहो, मला काहीतरी झाले तर? ती अडखळत बोलत होती. साक्षी, तो तिच्या कांशलात वाजवतो. तो खूप चिडला होता. तो उठून भिंतीवर जोरात हात मारतो. त्याच्याही डोळ्यात पाणी होते. साक्षी, तुझ्या मनात असं आलंच कसं? एकदाही माझा आपल्या फॅमिलीचा विचार कसा केला नाहीस? तो चिडून बोलतो. ए साक्षी, तू माझा श्वास आहेस. कुणाल साक्षीजवळ येऊन तो गुडघ्यावर बसून पॅनिक होऊन बोलत होता. तो तिचे हात हातात घेतो. तीही रडत होती. तिला आज कसली तरी भीती वाटत होती. खूप बेचैन झाले होते. काहीतरी हातातून जातंय असं तिला वाटत होते. अहो, मला खूप भीती वाटत आहे. मला कसं तरी होत आहे. ती पोटावर हात ठेवून रडत बोलते. साक्षी, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला काहीच होऊ देणार नाही. आणि तू आता आपल्या बाळांचा विचार कर ना. ते आले ना, आपण दोघे त्यांच्यावर प्रेम करायचं. तुला आईचे प्रेम मिळालं नाही ना, मग आपल्या बाळांना आईचं आणि बाबाचं प्रेम द्यायचं आहे. मग तू आता आई होणार आहेस. तू आई पण काय असतं ते शिक. त्याला बोलायचं ही कळत नव्हते. तो मनात येईल तसं तिला समजवत होता. साक्षी फक्त रडून मोकळी होत होती. तिचं रडणं काही थांबत नव्हते. आई गं, ती जोरात ओरडते. तिच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. साक्षी, काय होते तुला? कुणाल पॅनिक होऊन बोलत होता. माझ्या पोटात दुखत आहे, ती अडखळत बोलत होती. तो जोरात ओरडत तिला उचलून खाली आणतो. त्याच्या आवाजाने सगळेजण बाहेर येतात. त्या दोघांना बघून त्यांचं काळजाचं पाणी झालं होतं. कुणाल, काय झालं आहे साक्षीला? आई घाबरून बोलतात. आई, तिच्या पोटात दुखत आहे. चला पटकन, कुणाल ओरडून बोलतो. त्याला काहीच समजत नव्हते. साक्षीला या अवस्थेत बघून त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.